नमस्कार. आज आपल्या जगात काय चाललेलं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला बोलण्यासाठी आलेलं नाही. टाईमपास गेम खेळत आहे तेवढ्यात तुम्हाला भाषण द्यावं म्हणलं. ऐका, हे काय चाललं आहे आपल्या राज्यात, आपल्या देशात. मी मराठी बोलणार, मी हिंदी बोलणार, मी कन्नड बोलणार, मी तेलुगू बोलणार. अरे बापरे, लोक मला शिकल्यानंतर चांगले होतील असं वाटलं होतं. पण हे काय अजून अनपडचं वर्ष झालं की हे तर शिकणं चुकीचं आहे का काय म्हणावं आता तर मला सांगणं अवघडच वाटत आहे मित्रांनो. किती न्यूज, किती गोष्टी चालू आहेत. महाराष्ट्रात आलं की हिंदी बोलू नको, मराठीत बोल. कर्नाटकात गेल्यावर कन्नड बोला, तिकडे गेल्यावर तेलुगू बोला. हे काय चालू आहे आपल्या राज्यात, आपल्या देशात. याच्यासाठी आपलं देश बनवलं होतं. एवढ्या अहिंसा, एवढ्या गोष्टी मनात तुम्ही रुतून ठेवल्यात. हसताय ना, हसत राहा. मग कशाला फालतूच्या गोष्टीत पडता. त्यामुळं मी म्हणतो जरा शिका, पण तेवढंच शिका की तेवढं शिकणं गरजेचं आहे. नाही ते जास्तीत जास्त शिकू नका मित्रांनो. आजचं समाचार एवढंच आहे की देशात जे चालू आहे ते खूप चुकीचं चालू आहे. प्रधानमंत्री दुसरीकडं असते, मुख्यमंत्री दुसरीकडं असते आणि देशातले लोक वेगळंच कादर करत असते. हे आपलं देश जर असेल तर हे देश मला नको. असलं देश जर आपल्यासोबत असेल तर आम्ही पुढे कसे जाणार, पुढे काय होणार याची मला चिंता वाटत आहे. ते कुठलं तर दगड येऊन पडण्यापेक्षा माणसं स्वतःच मरून जातील असं वाटत आहे. त्यामुळं मी आज आपल्या या समाचारमध्ये तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण सगळे शांतीनं, सुख समृद्धीने राहा. जे माणूस शांतीचा मार्ग स्वीकारला त्याला तुम्ही नोटावर आणला आणि त्या नोटासाठी आता स्वतः भांडायला लागला. आणि ते नोटच तर राहिलंच बाहेर, आता भाषेसाठी भांडायला लागला. भाषा बनवली आहे आपल्या सगळ्यांना समजण्यासाठी. ज्यांची त्यांची भाषा, ज्यांचं त्यांचं रवणं. आता आपण जर तिकडं जन्मला असतो तर ती भाषा शिकलो असतो, इकडं जन्मला म्हणून ही भाषा शिकली. तुम्ही फालतूच्या गोष्टीमध्ये अडकू नका मित्रांनो. हे जग कुठं चालू आहे, तुम्ही कुठं चालला आहो. एक माणूस पाण्याखालनं बोगदा बनवत आहे, तुम्ही पाण्यावरनं काय जाऊ दे सोडा. तुम्हाला चांगलं बोलणं माझ्या चॅनलमध्ये आहे. हे सर्व होत आहे ते सोशल मीडियामुळं. कारण ह्यामुळे एवढं अग्रेशन, एवढं फालतूपणा दाखवत आहेत लोक की आपण पण तसंच आहेत वाटतं. आणि आता ना काही हिरो लोक बघा कसं राहतात. पिक्चरमध्ये वेगळं असतात आणि बाहेर पिक्चर संपला की नंतर बाहेर शूटिंग संपलं की कसं असतात एकदम शांत. पण आपण लोक तसं नाही करत. आपण त्यांचं पिक्चर बघून आपण फालतूपणा करायला लागलो. कारण आपल्याला समजणं गरजेचं आहे. ते पिक्चरमधनं एक गोष्ट सांगत असते, आपण दुसरंच समजून बाहेर जाऊन फालतूपणा करायला चालू करतो. पिक्चरमधून समज घ्यायचं सोडून गैरसमज घेत आहोत मित्रांनो. आपण असल्या फालतूपणात आपण पडायचं नाही. देश हे चांगल्या गोष्टीवर जाणार. आपण काय आपण 60-70 वर्षानंतर मरणार आहे, नंतर बाकीचे येणार, ते पण असलंच फालतूपणा करत बसेल तर भारत, वर्ल्ड, जग कायच कोणच राहणार नाही तुम्हाला. त्यामुळं भाषा सोडा. माणसं कसे शांत राहतील ह्याच्यावर विचार करा. कारण एक वेळ तर येणारच आहे की तिथं भाषा नाही, फक्त माणूस की जिवंत राहावं यासाठी लोक भांडत राहतील. ते गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या देशासाठी, आपल्या जगासाठी. माणूस की जिवंत राहणं खूप कठीण आहे मित्रांनो. जर आपण छोट्या छोट्या गोष्टीत भांडत राहिलो ना, येणाऱ्या वर्षातच आपलं अंत कायम आहे. एवढीच जर तुम्हाला भाषा प्रिय असेल तर सगळेजण आता एक रॉकेट उडवाच लागले. तसं पण मंगळावर एकटा चाललं आहे, चंद्रावर एकटा चाललं आहे. तुम्ही काय करा, आपल्या भाषेचे लोक घ्या आणि सगळे एक रॉकेट घेऊन उडून जावा तिकडंच. एक ग्रह बनवून टाका. म्हणजे ह्या ग्रहावरून त्या ग्रहावर येणारे लोक खूप कमी असते. म्हणजे तुमची भाषा तुम्ही आणि जिवंत राहता, चांगलं राहता. जर एवढं फालतूपणा, एवढं कमी डोकं येत जर असेल तुम्हाला तर सांगून काय गरज आहे. कित्येक भाषणं झाले, कित्येक लोक येऊन मरून गेले, पण तुम्ही काय सुधारण्याचं नाव घेत नाही. तर मित्रांनो, आजच्या या समाचारमध्ये तुम्हाला शांतीचा मार्ग निवडण्याचा एक मूलभूत आपलं गरजा आहे हे समजून घ्या मित्रांनो. अजून बाकीचं काय बोर करणार नाही. हे गेम बघा किती खतरनाक आहे. हे आहे गेम इंडियन बाईक रेसिंग 3D गेम आहे. एकदम भारी आहे. गाडी घेऊन लोक इकडं तिकडं उडवा लागलो, बंगल्यात उडवा लागलो, कुणाला पण उडवा लागलो. आता थोडक्यातच पोलीस पण येणार आहेत या गेममध्ये. ते दाखवत नाही तुम्हाला, त्यासाठी मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यात पोलीस आले होते. गेम पण करून टाकले माझ्या ह्याच्यात गेममध्ये. मग हे भारी गेम होतं. कुठं पण गाडी चालवा, कुठं पण करा. स्टंटसाठी एकदम भारी दिले. तुम्ही कुठलं पण स्टंट करा, एकदम भारी गेम. त्यामुळं भेटूया पुढच्या वेळेस. काय चालू आहे, कसं चालू आहे, कुठून चालू आहे बघा. तुम्हाला सांगण्याच्या नादात मला हे कळालं की मी ह्या चॅनलमध्ये हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतो, मराठीमध्ये नाही. तर सोडा, तुम्ही काही पण करा.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळेस चांगल्या गोष्टीसोबत, चांगल्या माणसांसोबत, चांगल्या लाईकसोबत. बाय.